जय महाराष्ट्र मित्रांनो, लातूर अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरती निघालेली आहे। अंगणवाडी मदतनीस हे पदाचं नाव आहे आणि 33 जागा इथे भरल्या जाणार आहे। सविस्तर माहिती सांगतोय। अर्जाचा नमुना आपल्या हाती लागलेला आहे आणि अर्ज आपल्याला सादर करायचं सुरू झालेलं आहे आजपासून। शेवटची तारीख 2 मे 2025 च्या 5 वाजेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी अर्ज इथे त्या ठिकाणी सादर करू शकतात। सविस्तर जाहिरात इथे समजून सांगतोय। अर्जाचा नमुना भरून दाखवतोय, कोणत्या पत्त्यावरती या ठिकाणी सादर करायचं आहे। सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे। चला तर बघूया डिटेलमध्ये। ही त्यांची ऑफिशियल जाहिरात असणार आहे। तर अंगणवाडी मदतनीस हे तुमचं पदाचं नाव असणार आहे। नोकरीचं ठिकाण अर्थात लातूर असणार आहे आणि फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत त्या ठिकाणी 17 तारखेपासून। शेवटची तारीख तुमची 2 मे 2025 असणार आहे। त्यानंतर अजून आपल्याला काय काय डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते एकदा आपण इथे PDF माध्यमातून इथे आपण पाहून घेऊयात। तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर 12वी उत्तीर्ण असलेले सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात। पदांची संख्या ही 33 असणार आहे। ओके, त्याच्यानंतर इथे लक्षात घ्यायचं आहे की पात्र जे काही विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याला इथे अर्ज जो काय तो अर्ज आपल्याला भरून द्यायचा आहे। सगळे कागदपत्र रिलेव्हंट डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत आणि तिथे त्या पत्त्यावरती तुम्हाला इथे सादर करून द्यायचे आहेत। शेवटची तारीख 2 मे 2025 तुमची असणार आहे। शिक्षण 12वी पास असणारे सगळे विद्यार्थी या पदाला अप्लाय करू शकतात। स्थानिक रहिवासीची अट दिलेली आहे, म्हणजेच लातूर महानगरपालिका या ठिकाणी जे काही अंतर्गत पदासाठी जे काही अर्ज करणारे विद्यार्थी आहेत ते स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र जोडणं असणं गरजेचं आहे। कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे। ते वयाच्या 35 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता। जर उमेदवार हा विधवा उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात। लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र इथे दिलेलं आहे। आता 2 वर्ष जर जास्त अपत्य असतील तर त्याच्यासाठी लहान कुटुंबाचं या ठिकाणी असणार आहे, म्हणजे 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर त्या उमेदवारांना इथे फॉर्म भरता येणार नाही, म्हणून लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र इथे आपल्याला जोडून द्यायचं आहे। त्यानंतर विधवा उमेदवार असतील त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। त्यानंतर विधवा महिला सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अनुसूचित जाती जमाती ज्यांच्याकडे या ठिकाणी एक्सपिरियन्स आहे, मिनी अंगणवाडी बालसेविका म्हणून इथे काम केलेलं आहे, त्या अतिरिक्त एक्सपिरियन्स इथे त्या ठिकाणी जोडू शकतात। अनुभव प्रमाणपत्र तुम्ही जर मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून काम केलं असेल तर अनुभव प्रमाणपत्र इथे तुम्ही जोडू शकता। त्याच्यासाठी वेगळे 5 गुण इथे अतिरिक्त दिले जातात। तर मराठी भाषेचं नाही आणि त्यापेक्षा काय, जसं की 12वी झालं 10वी झालं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विविध भाषा असतात, त्यामध्ये मराठी भाषेचा उल्लेख असणं गरजेचं आहे। सविस्तर जो काही अर्जाचा नमुना आहे तो पण इथे त्या ठिकाणी मी तुम्हाला भरून दाखवतोय। तर नेक्स्ट आपण रिलेव्हंट इन्फॉर्मेशन बघू शकतात की आता अर्जाचा जो काही नमुना आहे त्याच्यामध्ये आपल्याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जोडायचं आहे। ज्या काही विधवा महिला आहेत त्यांनी जर पुनर्विवाह केला नसेल तर त्याच्यासाठी स्वयं घोषणापत्र, सगळे कागदपत्र इथे आपल्याला जोडायचे आहेत। सगळ्यात पहिलं आपल्याला इथं फोटो पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी नाव लिहायचं आहे, तुमचा संपूर्ण पत्ता, त्यानंतर संपूर्ण नाव। आता शालांत प्रमाणपत्रानुसार म्हणजे मार्कशीटवरती ज्या सिक्वेन्सने नाव आहे त्या सिक्वेन्सने नाव लिहायचं आहे। विवाहित असल्यानंतर विवाहानंतरचे संपूर्ण नाव इथं लिहायचं आहे। संपूर्ण पत्ता, जन्मतारीख लिहायची आहे, कोणत्या वर्षी, किती वर्ष, किती महिने, किती दिवस हे इथं लिहून द्यायचं आहे। त्यानंतर अपत्यांची संख्या, त्यानंतर मागासवर्गीय असाल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं आहे। जातीचा प्रवर्ग लिहायचा आहे। विधवा असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं। जर विधवा इथे होय केलं तर तुम्हाला इथे विधवा प्रमाणपत्र इथे जोडावं लागतं, म्हणजे पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र इथे जोडावं लागतात। 12वी, त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केले, पोस्ट ग्रॅज्युएशन केले, D.Ed. B.Ed. केलेलं आहे, त्याच्यानंतर तुम्ही MSCITचा क्लास केलेला आहे। सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट इथे आपल्याला जोडायचे। सोबतच त्या विद्यापीठ म्हणजे ते कोणतं बोर्ड होतं, कोणत्या साली तुम्ही उत्तीर्ण झालात, कितीपैकी किती गुण मिळालेत आणि तुम्हाला टक्के किती पडलेले, सगळी इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला लिहून द्यायचे। सगळे कागदपत्र जोडायचे, जसं की आता इथे बघू शकतात की फोटो पेस्ट करायचा आहे। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्र, विधवा असेल तर त्यानंतर पतीचं मृत्यूचं प्रमाणपत्र, शाळेचा दाखला TC सर्टिफिकेट, अंगणवाडी जर सेविका म्हणून तुम्ही याच्या अगोदर जर काम केलेलं आहे त्याचा अनुभव प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, विवाहित असेल विवाहापूर्वीचे नाव आणि विवाहानंतरचं नाव, यानंतर जर तुमचं बदल असेल त्याचं प्रतिज्ञापत्र, सगळी कागदपत्र आपल्याला इथे जोडून द्यायचे। त्यानंतर आपल्याला बोलता येणारी भाषा, पहिलं त्या ठिकाणी मराठी राहील, त्यानंतर लिहिता येणारे मराठी, वाचता येणार म्हणजे मला बोलता येते, लिहिता येते, वाचता येते, त्या सगळ्या भाषा, अवगत असणाऱ्या भाषा तुम्हाला इथं लिहून द्यायचं आहे। त्यानंतर एक्सपिरियन्स तुम्ही कुठं घेतला असेल तर तिथे कोणत्या केंद्रात किंवा कोणत्या अंगणवाडी सेविका केंद्राचं नाव लिहू शकतात,
कुठून कुठपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे त्याचा अवधी, त्यानंतर केंद्राचं नाव, प्रकल्पाचं नाव असं भरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भरून इथं तुम्हाला तुमचं नाव आणि सही इथे लिहायचं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे राहील. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की आता जर पुनर्विवाह केला असेल तर त्याचं प्रमाणपत्र झालं, तर पुनर्विवाह मी केलेला नाही आहे तर त्याचं स्वयंघोषणापत्र हे भरून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नाव लिहायचं आहे, सही करायची आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट बघूयात की अजून इन्फॉर्मेशन काय काय दिलेलं आहे. जसं की इथे दिलेलं आहे की 16/4/2025 पासून इथं प्रसिद्ध केलेलं आहे आणि 17 एप्रिलपासून ते तुम्हाला तिथे अर्ज सादर करायचे आहे. शेवटची तारीख तुमची 17 एप्रिल राहणार आहे. ह्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. तर इथे 2 मे 2025च्या 5 वाजेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा आणि ज्या काही सुट्ट्या आहेत त्या वगळूनच तुम्हाला तिथे जायचं आहे. आता अर्ज कुठं सादर करायचा आहे, स्वीकार कुठं होणार आहे, तर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, लातूर शहर, त्रिमूर्ती भवन, उदय पेट्रोल पंप जवळ, बँक ऑफ इंडियाच्या वरती, पहिला मजला, बार्शी रोड, लातूर 413-512 या पत्त्यावरती तुम्हाला तिथे अर्ज सादर करायचा. सगळा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे. कसा अर्ज भरायचा आहे, काय काय कागदपत्र लागणार आहेत, सगळी माहिती मी इथं सविस्तर सांगितलेली आहे. जाहिरातीची लिंक आणि अर्जाचा नमुन्याची लिंक डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन टाकते. लवकरात लवकर अर्ज करायचा. लातूर जिल्ह्यामधले स्थानिक रहिवासी असणारे सगळे उमेदवार अंगणवाडी मदतनीस पदाला अप्लाय करू शकतात. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा. अशा लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.